नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। मी ऋषिकांत आलो आहे वापस तुमच्या भेटीला आणि घेऊन आलो आहे मुद्दा तुमच्या आवडत्या शो बद्दल। तुमचा आवडता शो तुम्हाला माहितीच आहे कोणता, तर तुम्ही बघत आहात तो शो। आणि त्या शो मध्ये तुम्ही आज बघितलं आहे तर आज बोलण्यासारखे खूप काही सारे चांगले मुद्दे आहेत आणि जे मुद्दे आहेत ते आपण बघणारच आहोत, त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत। आज जर का तुम्ही बघितलं असेल बिग बॉस शो मध्ये तर काहीतरी 4 ते 5 कांड आहे ते आपल्याला चांगलेच बघायचे आहे, त्याच्यावर बोलायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचा कांड कोणता होता तर निकीला मारलेली आर्यनी थोबाडीत, दुसरा कांड कोणता आहे तर अरबाजचा, आणि तिसरा कांड कोणता आहे तर सूरज बद्दलचा, आणि सगळ्यात भंगार कांड केलेला आहे तो कोणी केलेला आहे वैभवनी, आणि सगळ्यात भारी कांड केलेला आहे तो कांडने म्हणणार पण सगळ्यात भारी केलेला आहे ते जान्हवीने। आज एवढ्या मुद्द्यांवर बोलणारच आहोत आपण, पण सुरुवातीला घेऊया कोणता तर आर्यनी खरंच थोबाडीत मारलेली आहे का? हा, तर आर्यनी थोबाडीत मारली आहे तर खूपच चांगल्या प्रकारे मारलेली आहे, त्याच्याबद्दल तर मी तिला चांगलंच बोलेलं। बरं झालं तू मारली, तू फक्त थोबाडीत का मारली? लाता बुक्के निकाला मारलं, तू थोबाडीतच का मारली? तू असं तिला लाता खाली धुवायचं होतं, तिला कोपऱ्यात असं इथं नातं तिथं आणलं, कारण की एवढा राग आहे लोकांचा जनतेचा, तुम्ही पाहू शकता जनताचे काय काय रिप्लाय आलेले आहेत, आणि ते मी तुमच्यासाठी खास करून स्क्रीनशॉट घेऊन आलेलो आहे की जनता काय काय म्हणते। अरे फक्त निकी तू थोबडीतच का मारलं? हा, तिचे जिपरे धरून तू वाढायच्या होत्या अशी लोक बोलतायत, आणि त्याच्याशी मी जनता धनार्दन मी त्याच्याशी सहमत पण आहे। पण असं खरंच झालेलं आहे का? कारण की जर मी बघितलं आहे तर मी हे बघितलं आहे की निकी अरबाजला आवाज देत होती, अरबाज विटनेस म्हणून येत होता, वैभव विटनेस म्हणून येत होता, वैभव बाहेर होता, वैभवनी पूर्ण चित्र पाहिलेलं नाहीये, आणि दुसरं म्हणजे आपल्यालाही पूर्ण चित्र दिसलेलं नाहीये। निकीने आर्याचे हात होल्ड केलेले होते आणि आर्या प्रयत्न करत होती हात सोडवायचा, आणि आर्या जेव्हा प्रयत्न करत होती हात सोडवायचा तेव्हा एका क्षणावर म्हणजे 2 ते 3 वेळेस झटके दिलेत, आणि तिसऱ्या झटक्यामध्ये काय झालेलं आहे की निकीने हात खटकनी सोडलेले आहेत, आणि निकीने अशा पोझिशनमध्ये स्वतःला आणलं होतं की जेव्हा ती आर्याचे हात सोडेल आणि आर्याचा हात इथे येईल तेव्हा तो इथे बसेल, आणि अशाच प्रकारे फटका बसलेला दिसत होता। पण आता हे पूर्ण सत्य आपल्याला वीकेंडच्या वारमध्ये कळेल की जेव्हा जर का फ्रंट फुटेजमध्ये काय आहे काय नाही, पण जर का मारलेला असेल तरी पण तो टास्कमध्ये असलेला एक अपघातच आहे, कारण की हे टास्कमध्ये घडलेले आहेत। जर का टास्क बद्दल बोलूया मी तर असं जर का तुम्ही आर्याला पनिशमेंट करताय तर मग तुम्ही अरबाजला काय केलं पाहिजे? जी पनिशमेंट आर्याला देत आहे त्याच्यापेक्षा 100% जास्त पनिशमेंट तुम्ही अरबाजला दिलं पाहिजे, कारण की टास्कमध्येच हे घडलेलं आहे। टास्कमध्येच अरबाजने काय केलंय तर जान्हवीला खेचलेलं आहे। अरे कोणाला नाही खेचलेलं, अख्खीच्या अख्खी टीम जी समोरची टीम होती सगळ्यांना एका साईडला खेचलेले, अरबाजने होल्ड केलेले, पकडलेले, सगळ्यांचं ठीक आहे, पण खरंच गलिच्छ काम केलेलं म्हणजे ते जान्हवीला असं पकडलेलं आणि खेचलं। तुम्हाला खोटं वाटत असेल तुम्ही वापस बघा, जर का तुम्ही जिओ सिनेमावर बघू शकता तर जान्हवी अशी वर्षा मॅम सोबत होते, वर्षा मॅमच्या तिथे ते पिशव्या काढत होते आणि अरबाजने असं मागून येऊन असं विचित्र आणि झटके देऊन खेचलेले। राग तर येणारच, आणि राग तर आलेला आहे, पण मी करू शकत नाही ना काय, कारण की मी तिथे नाही आहे शोमध्ये। पण दुसरी गोष्ट म्हणजेच आता त्यांनी बाकीचा कांड केलेलाच आहे, आणि तुम्ही बघितलं असेल जेव्हा पॅडीला घेऊन गेला तेव्हा जान्हवीला कशा प्रकारे घेऊन गेला, जान्हवीने बदला घेतला, जान्हवीने काय केलं त्याला कॅप्टन्सीमधून बाहेर काढलं, आणि ह्या डिसिजनसाठी जान्हवीला हॅट्स ऑफ आहे। हे डिसिजन जान्हवीने घेतलंच पाहिजे होतं, आणि ते चांगलं डिसिजन जान्हवीने घेतलं आहे। आता जान्हवीची तारीफ केलीच आहे मी, कारण की जान्हवीला मार्क दिलेच आहे की तिने चांगलं केलं आहे, पण याच्यामध्ये पंढरीनाथ वापस का भारी खेळलेला आहे बॉस। पंढरीचा खेळ मला पूर्णपणे आवडलेला आहे, पंढरीला पूर्ण 100 मार्क। आता मार्क का देतो? अर्थात माझ्या मनातला शिक्षक मार्क देणारच ना। तर पंढरीने जे आहे चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि खूप चांगला गेम खेळला आहे। त्याची चपळता म्हणजे बाकीच्यांना सुद्धा लाजबोल ती चपळता होती, आणि त्याने जे वैभव सोबत भांडण केलं आहे, जे मर्दा बोललं आहे ते पण एक संग्राम पानसट निघाला आहे, बरोबर। पण इथे सर्व झाल्यानंतर मी बोललो की सूरज बद्दल बोलणार, सूरजने सर्व झाल्यानंतर शांत डोक्याने, आता तुम्ही म्हणतात की सूरजला जास्त कळत नाही, सूरजला जास्त अक्कल नाही, सूरजला जास्त समजत नाही, पण सूरज माणूस म्हणून कसा आहे, त्याने पूर्ण गेम पूर्ण होऊन दिला, सर्व शांत होऊन दिला, आणि त्यांनी जे ऐकलेली शिवी होती म्हणजेच पंढरीनाथला जी शिवी वैभवने दिलेली ती त्यांनी नोटीस केली, आणि ती कम्प्लिटली काही वेळानंतर जेव्हा सर्व शांत झालं तेव्हा तो बोलला, आणि वैभवला डायरेक्टली बोलला की अशा प्रकारे शिव्या द्यायच्या नाही, आणि कोणाला तर पंढरीला। आता इथे मैत्री म्हणावा का भाऊ मानतो मला काहीच माहित नाही, पण सूरज तू काही कवेना सगळे किती काय करतात पण तू मन जिंकून जातो, आणि सूरजने ह्या बाबतीमध्ये सुद्धा मन जिंकलेलं आहे की त्यांनी जी पॅडीला बोललं आहे त्याने ऑन टाइम वैभवला विचार नाही केला, आणि वैभवला त्याचा राग आला, म्हणून वैभवने वचपा काढण्यासाठी काय केलं, सूरजला कॅप्टन्सीच्या याच्यामधून
बाद केलं. आणि सूरजचा असं काय बदला आहे, म्हणजे एका बाजूला वैभवला ज्यांच्याशी लढायला पाहिजे त्याची तो चाटतोय. एकतर वैभवने काय केलं पाहिजे, वैभवने अरबाजच्या विरुद्ध लढलं पाहिजे. एवढं हिंट देऊन सुद्धा त्याला अक्कल आली नाही. संग्रामला आणावं लागलं, संग्रामही माती खाल्ली, संग्रामही लढू शकत नाहीयेत. आणि तेवढ्यामध्ये तो कोणासोबत लढतोय वैभव, तर सूरजसोबत. अरे ती अंकिता सुद्धा सूरजसोबत लढते. अरे काय म्हणजे इतका पांचटपणा चालू आहे त्यांचा. बरं ते असो, सर्व ठीक आहे, आपण सर्व एका बाजूला ठेवलं आणि तो संग्रामही पांचट एका बाजूला ठेवला, कारण की तो बोगसच केला, तर बोगसच म्हणणार मी त्यांना. कारण की रिस्पेक्ट आहे, कारण की त्यांनी महाराष्ट्राचं नाव रोशन केलंय. पण अगर शो मध्ये आहे तर शो मध्ये बाबा तू थोडीशी हिंमत दाखव. काय म्हणते, असा अहिंमतीवाला माणूस आम्ही जिंकून देतो, ते बोगस वाटलं. आणि आता ह्यामध्ये सर्व गेममध्ये तुम्हाला एकच म्हणेल की जी आर्याने केलेलं आहे तुम्ही त्या गोष्टीला मनाशी लावून घेऊ नका. आणि आता काय होणार आहे, वापस विकेट वारला जर का झालं, शिक्षा देण्यात आलीच, विकेट वारला बोललं जाईल की असं करायचं नाही, तसं करायचं नाही, माफी मागितलं जाईल. पण मी म्हणतो माफी मागायची काही गरज नाही, कारण की हे पूर्ण टास्कमध्ये झालेलं आहे. आणि जर का आर्याला काही शिक्षा भेटते तर त्याच्यापेक्षा 100 पट जास्त शिक्षा कोणाला दिली पाहिजे, तर त्या अरबाजला दिली पाहिजे, तर आर्याला शिक्षा दिली पाहिजे. पण हे होत नाहीये. जर का तुम्ही माझी प्रतिक्रिया मी जी देतोय तिला तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमच्या मदतीची मला गरज आहे. तुम्ही जर का चॅनल माझं सबस्क्राईब करेल तर माझे शब्द जे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील. लाईक करशाल, शेअर करशाल तर माझे शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचतील. नाही तर मी फक्त व्हिडिओ बनवतोय आणि जर का तुम्ही शेअर करत नाही, सबस्क्राईब करत नाही, तर त्या व्हिडिओचा काही फायदा नाही. फक्त तुम्ही ऐकून इकडे दुसरीकडे कमेंट करशाल की जे माझं काय मत आहे ते. पण जे आहे मी ते मुद्दे सुद्धा बोलतोय की निकीनी हे पहिले सुद्धा केलेलं आहे आणि ते राहुल वैद्य बरोबर केलेलं आहे, याची तुम्ही थोडीशी माहिती घेऊ शकतात. चला येतो वापस, भेटूया पुन्हा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, शेअर नक्कीच करा. भेटूया पुन्हा. टाटा बाय बाय.